संविधान बाबासाहेबांनी संविधान लिहिली. संविधान म्हणजे काय नेमकं? तर संविधान म्हणजे सर्व कायद्याची जननी आहे. सर्व आपल्या भारतात जेवढे कायदे त्या कायद्याची ती सुपर कायदा आहे. म्हणून त्याला आपण कॉन्स्टिट्यूशन इज नथिंग बट इट इज द सोर्स ऑफ ऑल द लॉ. तर या भारतीय राज्यघटनेमध्ये एकंदरीत 395 कलम आहेत आणि 395 कलम असून 8 परिशिष्ट आहेत. अशी ही राज्यघटना बाबासाहेबांना ज्यावेळेस संविधान सभेमध्ये जायचं काय घडलं किती दिवस या विषयावर मी बोलणार नाही. फक्त एक थोडक्यात हा संविधान म्हणजे काय नेमकं ती तुम्हाला सांगितलं. आपण संविधान म्हणजे नेमकं काय. आता आपण म्हणतो आई वडील मुलगा हे मिळून काय होतं मुलांना. तुम्हाला शाळेत शिकवलं असेल काय तयार होतं. कुटुंब तयार होतं. आई वडील मुलगा कुटुंब होतं. अनेक कुटुंब मिळून काय तयार होतं. गावात कधी राहिलाय का. गाव तयार होतं. अनेक गाव मिळून काय तयार होतं. तालुका तयार होतो. अनेक तालुका मिळून काय होतं. जिल्हा तयार होतो. आणि जिल्हा मिळून काय झालंय राज्य होतं. आणि राज्य मिळून काय झालं आपला भारत देश. तर ही रचना जी आहे. आता तुम्ही गावात जर गेला तर गावात काय असतं. ग्रामपंचायत असतं. त्या ग्रामपंचायतीचा गावचा मुख्य जो असतो सरपंच त्याला त्या गावचा प्रथम नागरिक मानला जातो. गावात ग्रामपंचायत असते त्याचा मुख्य असतो सरपंच आणि बाकीचे सभासद. गावातून तालुक्यात आलो तर तालुक्यात असते पंचायत समिती असते आणि पंचायत समितीमध्ये PDO त्याला गटविकास जाते हा तिथला मेन असतो आणि तिथला ज्या पंचायत समितीचा जो मुख्य असतो त्याला काय म्हणतात सभापती. त्यानंतर आपण आलो जिल्ह्यामध्ये काय असतो कार्यकारी अधिकारी. त्यानंतर आपण राज्यामध्ये येतो. राज्यामध्ये आपल्या राज्याचा मेन कोण असतो तर गव्हर्नर. प्रथम नागरिक म्हटलं जातं राज्यपाल राज्यामध्ये. मग गव्हर्नर वर असतो. एका बाजूला कायदे मंडळ एका बाजूला कार्यकारी मंडळ आणि एका बाजूला न्याय मंडळ. लक्षात ठेवा ही कार्यकारी मंडळ काय म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद. आता काय काय खासदार म्हणजे काय आणि आमदार म्हणजे हे पण फरक कळत नाही. तर खासदार निवडून दिल्यावर पुढे जातात आणि आमदार निवडून दिल्यावर पुढे जातात हे पण काय काय कळत नाही. तर राज्यामध्ये जे आपण ज्याला निवडून देतो त्याला आमदार म्हटलं जातं. मग ते काय करतात त्याला ते कायदे बनवत असतात म्हणून कार्यकारी मंडळ म्हटलं जातं. आणि जो मुख्यमंत्री असतो आणि मुख्यमंत्र्याबरोबर जे मंत्रिमंडळ असतं त्याला मंत्रिमंडळ म्हटलं जातं. आणि त्यांनी केलेला कायदा त्यांनी बरोबर चालवलेला का नाही म्हणून त्याचं कार्यवाही करण्यासाठी न्यायमंडळ असतं त्याला आपण म्हणतो हायकोर्ट. तसंच आपण आता राज्यात दिल्लीला गेलो म्हणजे आपल्या देशात गेलो तर देशात सर्वात आपल्या भारताचा प्रथम नागरिक कोण असेल तर आपले राष्ट्रपती असतात. राष्ट्रपतीच्या नंतर परत आपले पार्लमेंट लोकसभा राज्यसभा त्यानंतर पंतप्रधान त्याचं कार्यकारी मंडळ आणि सुप्रीम कोर्ट. मला हे सर्व मला का सांगायचं वाटतं की बाबासाहेबांनी दुसरं काही करून केलं नाही तर ह्या देशातील जे आपले शासन आहे ह्या शासनासाठी जे काही बाबासाहेबांनी रूल बनवले नियम बनवले आणि त्या नियमाची एक नियमावली जी याला म्हटली जाते आणि त्या नियमावली स्त्रियांचा अधिकार काय आपलं सर्वांचा अधिकार काय ह्याचं ते नोट असल्यामुळे ही कॉन्स्टिट्यूशन तयार केली. तर भारतीय राज्यघटनेची कलम आहे ती कलम मी फक्त तावडा सांगणार आहे. भारतीय घटनेचं कलम जे 13 आहे आर्टिकल त्याला 13 म्हटलं जातं. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जेव्हापासून आपल्या देशाची राजघटना अंमलात आली. आपली देशाची राजघटना कधी तयार झाली तर 26 नोव्हेंबर 1949 ला आपल्या देशाची राजघटना बाबासाहेबांनी तयार केली आणि ती देशाला अर्पण केली. पण त्याची अंमलबजावणी कधी झाली 26 जानेवारी 1950 ला. आता हा विषय थोडा कायद्याचा असल्यामुळे तुमच्या डोक्यावरून जायला अनुभव आहे परंतु 13व्या कलमानुसार बाबासाहेबांनी त्या घटनेमध्ये नमूद केलं की ह्या घटनेच्या विसंगत असे कोणतेही कायदे तयार होणार नाही आणि जे काही याच्यापूर्वीचे कायदे आहेत ते सर्व संपुष्टात येतील. 14वा कलम काय म्हणतं इक्वॅलिटी बिफोर द लॉ कायद्यासमोर सर्व समान. मग एखादा शिपाई असू किंवा राष्ट्रपती असो त्यांनी जर काय गुन्हा केला त्यालाही ती शिक्षा आणि त्याच्यानंतर वरच्या ऑफिसरने कुणी शिक्षा केली त्यालाही शिक्षा. त्यानंतर 15व्या कलमामध्ये म्हटलेलं आहे देयर इज नो डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड ऑफ रेस कास्ट रिलीजन प्लेस ऑफ बर्थ अँड सेक्स. कुणालाही जातीच्या धर्माच्या पंथाच्या बाई का पुरुष आहे किंवा तो कुठे जन्मलाय याच्या वरून कोणालाही भेदभाव केला जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी सर्वांना प्रवेश आहे. सार्वजनिक पानवट्यावर सर्वांना ही घटनेच्या 15व्या कलमामध्ये
घटनेचं 16व्या कलमामध्ये मी काय म्हटलं ते इक्वॅलिटी इन एम्प्लॉईज लेडीज ती जी बाई ज्या ठिकाणी सर्व्हिसला आहे तिला पण 20,000 पगार आणि पुरुष असले की त्याला 50,000 पगार हे चालणार नाही. हे बाबासाहेबांनी केलं इक्वॅलिटी म्हणजे दोघे तेच काम करतात पण दोघांना समान पगार पाहिजे. हे घटनेचं कलम किती 16 आहे. आणि बंधूजनांनो हजारो वर्षाची भारतातील 50% जे दिनदुबळे होते ते अबॉलिशन ऑफ द अनटचेबिलिटी 17व्या कलमामुळे बाबासाहेबांनी या देशाची गुलामी केली. म्हणून मॅडमने आता गीत म्हटलं काय की भीमा हे तुझ्या जन्मामुळे झाले. तर 17वं कलम तुमच्या आयुष्यभर आपल्या लक्षात राहिलं. ह्या 17व्या कलमामुळे ह्या देशातील अस्पृश्यता नष्ट झाली. तुम्हा आम्हाला माणुसकीचं जीवन मिळालं ह्या 17व्या कलमामुळे आणि आज आपण स्वातंत्र्य जगत. 18वं कलम काय म्हणतंय की 18वे अबॉलिशन ऑफ द टायटल्स म्हणजे बाहेरच्या देशातील कोणतंही आम्ही काय घेणार नाही पदवी घेणार नाही. आणि महत्वाचं कलम जे आहे ते 19वं फ्रीडम. आज मी तुमच्यासोबत बोलतोय की भारतीय तुम्ही लक्षात ठेवा की भारतीय घटनेचे कलम 19 आहे. भारतीय आपल्या घटनेचे म्हणजे बाबासाहेबांनी काय केवळ मागासवर्गीयांनाच नाही अख्ख्या भारतीय लोकांना जी फ्रीडम दिली आहे ते सांगतो तुम्हाला. 19व्या कलमानुसार बोलण्याचं स्वातंत्र्य. इथं आपण एकत्र जमलोय ते सुद्धा 19व्या कलमामुळे. 19व्या कलमामुळे तुमच्या आवडीचा धंदा करण्याचा भारतात कुठे जाऊन राहण्याचे कलम तुम्हाला 19व्या कलम दिले. आणि 20वां कलम काय म्हणतो 20व्या कलमामध्ये काय म्हटलेलं आहे की एकाच गुन्ह्याबद्दल त्या व्यक्तीला डबल शिक्षा होणार नाही. एकाच गुन्ह्याबद्दल त्या व्यक्तीला डबल शिक्षा हे 20वां कलम आहे. आणि 21वां कलम काय म्हणतं राईट टू लाईफ